रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहे ते म्हणजे अलिबागला आणि अलिबागामधील थळ या गावामध्ये आपण आलेलो आहे। आणि थळ गावामधील हा एक छोटेखानी कोट आहे, गडीवजा किल्ला आपण बोलू शकतो, जो उंदेरी आणि खांदेरीच्या संरक्षणासाठी उभारला होता। तर त्या किल्ल्याचे आता फक्त काहीशे ऊर्जाचे अवशेष आणि थोडंसं काही अवशेष त्याचे बाकी राहिलेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। आणि आता दुपारचे वाजले आहेत ते म्हणजे 2, तर आपण थोडक्यामध्ये किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर बघून घ्या बस। फक्त ह्याचे बुरुज तेवढे बाकी राहिले आहेत, जे 4 बुरुज आपल्याला इथे दिसत आहेत, त्याच्यावरून इथे किल्ला होता हे नक्कीच। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तो मंडळी, आपण जो थलचा किल्ला अर्थात गडीवजा कोट जो आपण करत आहे, त्याचे हे तुम्ही बुरुज बघू शकता, ज्याचं वरचं बांधकाम थोडंसं ढासळलेलं आहे काळाच्या ओघात, पण ह्याचे तुम्ही दगड बघू शकता केवढे मोठे मोठे आहेत। आणि असे हे इथे 4 बुरुज आहेत आणि हे 4ही बुरुज तुम्ही या साईडला बघू शकता। हा एक आहे पहिला बुरुज, तर असंच आपण संपूर्ण हे 4ही बुरुज पाहून घेऊया। हा पहिला बुरुज आहे, त्या साईडला दुसरा बुरुज आहे आणि तिसरा आणि चौथा दाखवतो तुम्हाला। वरतून दाखवतो, खालून आधी पहिलं हे 2 दाखवतो, नंतर वरतून प्रॉपर तुम्हाला समजेल। 1 2 3 4 म्हणजे टोटल 4 आहे मंडळी, तो म्हणजे 2 नंबरचा बुरुज। आणि बघा याच्यात तुम्ही दगडी बघू शकता, पण त्याचे फक्त आता हे आपल्याला फक्त दगडी बुरुजाचे अवशेष फक्त आता दिसत आहे। साईडला थोडं प्लास्टर केलेलं आहे आणि बहुतेक हे बांधकाम आताच आहे, म्हणजे हे ढासळलं असणार आणि हे आता बनवलेलं आहे। पण जे जुनं बांधकाम आहे ते तुम्हाला इथे दिसेल, त्या दगडी बघू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत। तर आता वरती जावे आणि वरतून किल्ल्याचा परिसर पाहून घेऊया एकदा। हा 1 नंबर, आपण जो उभा आहे हा 2 नंबर, त्या साईडला तिकडे 3 नंबर आणि तो आहे तो 4 नंबर। तर अशा प्रकारे हा किल्ल्याचा घेरा आहे आणि किल्ल्याचा घेरा तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे। आता ह्याच्यावरती कोळी लोक मच्छी सुकाचा घालतात, पण हा नक्की अवशेष आजही आपल्याला इथे पाहायला भेटतात काही प्रमाणामध्ये, ज्याचे बुरुज असतील किंवा अजून काही वास्तू असेल ते आपल्याला इथे दिसत आहे। आणि हा संपूर्ण असा किल्ल्याचा भाग हा तुम्ही आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात। मंडळी, ह्या किल्ल्याचा उपयोग ह्याच्यासाठी केला जायचा, समोरच उंदेरी आणि खांदेरी किल्ला आहे, तर किल्ला किती महत्त्वाचा होता हे आपल्याला इथे लक्षात येतं। कारण बरोबर ह्याच्या समोरच ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल, थोडं धुरकट दिसतंय कॅमेरामध्ये, दिसते की नाही ते पण नाही माहिती। तर तिकडे तो उंदेरी आहे, तर उंदेरीच्या मागे खांदेरी, म्हणजे ह्या दोन्ही किल्ले। आणि असं सांगितलं जातं की हा किल्लासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असं बोललं जातं। पण मी सचिन सरांशी एकदा बोलून घेतो की नक्की हा किल्ला कोणी बांधला, आणि मी इथे खाली देतो की हा किल्ला नक्की कोणी बांधला ते। तर असा हा संपूर्ण हा किल्ल्याचा घेरा तुम्ही बघू शकता, खूप बऱ्यापैकी मोठा आहे। तो 1 नंबर, हा 2 नंबर, तो तिकडे 3 नंबर आणि हा 4 नंबर। तर तेव्हा बघा त्या बुरुजाचा आकार बघा कसा आहे। त्याचे जे बुरुजाचे दगड आहेत ते तुम्हाला इथे खाली दिसतील। भले याचे आता संवर्धन करण्यात आले, म्हणजे प्लास्टर वगैरे करून प्रॉपर भरलेलं आहे, पण दगड त्या काळचे मोठे दगड जे बुरुजांसाठी वापरले जातात, जे आपल्याला ह्या अगोदरच्या किल्ल्यामध्ये, जसं की खांदेरी किल्ल्याचा व्हिडिओ ह्या अगोदर बघितला असेल, तिथे आपल्याला जशा मोठ्या मोठ्या दगडी दिसतात तशाच दगडी ह्या साईडला सुद्धा आहेत, त्या बुरुजाच्या इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल। तर मंडळी, असा आहे हा छोटेखानी किल्ला। त्या साईडला तुम्हाला दिसत आहे, पण तिथे आता ते देवाचं स्थान आहे, आपण जास्त पुढे नको जाऊ। ते दगडी तुम्हाला दिसत असेल केवढ्या मोठ्या मोठ्या दगडी, आणि असं इथून अशी ही किल्ल्याची तटबंदी होती असेल, पण त्याची आता पूर्णपणे पडझड झालेली आहे। आणि तो तिथे बुरुज, तिकडून ती तशी तटबंदी, तिथे तो बुरुज, तिथून अशी तटबंदी, इथून असं अटॅच करून असं 4ही साईडला 4 बुरुज। आणि नक्कीच इथे तोफा वगैरे सुद्धा होते असतील, पण आता काळाच्या ओघात इथे काही दिसत नाही आहे। तर चला आता हा व्हिडिओ आपण इथे संपूया। तर नमस्कार मंडळी, ही छोटीशी
थळ किल्ल्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. थळ किल्ला किंवा खूबलाडा किल्लासुद्धा तुम्ही ह्याला बोलू शकता. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर तुम्हाला तर माहिती आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट करायला विसरू नका. आणि इतरांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.